बापाला तसं बी काही फरक पडत नाहीच, कारण तवा बी ते शुद्धीतच नव्हता. पण आईला असं बघून वाटलं, आणखीन काय पाहिजे का पोरगीला. हो, पण केवढा हे सगळं तुझ्यामुळे झालं बरं का. एवढं सगळं होऊन सुद्धा तू तुझ्या आईला समजावलंस आणि आलीस. खरंच बाया, कौतुकच आहे बघ तुझं. रातवाईस मला बोलू द्या. आपण केलेलं नाटक आणि तुमच्या मंडळात केलेलं नाटकात लय फरक आहे. मला मधुकर आणि किरणने केलेलं नाटक आपल्या नाटकापेक्षा जास्त आवडलं. गावातील सगळी माणसं, बघायला आलेली माणसं, सगळ्यांनी बघून असं वाटत होतं काय करून काय नको. रेशमाच्या आईने शिवलेली वाकड्यातली शांत झोप, सकाळी रेशमाने दिलेलं चुलीवरचं गरम पाणी, तिच्या आईचं खा म्हणून स्वतःचीच लेक असल्यागत मागं लागणं, कसलं भारी होतं ना ते सगळं बघून असं वाटत होतं की जायलाच नको, कायमचंच इथे राहावं. पण यावं लागलं.